नमस्कार मंडळी, मी माई आपलं सर्वांचं स्वागत करते माई स्वयंपाकघरामध्ये। आजची आपली रेसिपी आहे सोयाबीनच्या वड्या। यासाठी आपल्याला लागणार आहे सोयाबीनच्या वड्या। हे फॉर्च्यूनचं पॉकेटच वापरायचं शक्यतोवर हे चांगलं असते। मी या सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे। यासाठी लागणार आहे आपल्याला लाल तिखट, मीठ, हळद, धनिया कूट आणि मसाला, गरम मसाला, लसणाचा जिरा लसणाचा ठेचा, अद्रक, कांदा घेतला मी भाजून आणि बारीक केलेला आहे हा, आणि एक टमाटर घेतलेला आहे आणि खोबरं। ह्या सर्वप्रथम ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहे ह्या आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। उकळी आलेला आहे, आपण या वड्या घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि गॅस बंद करून टाकायचा आणि याच्यावर झाकण ठेवून राहू द्यायचं थोडा वेळ। आता मग आपण ग्रेव्ही बनवून घेऊ। आता उकळायला ठेवून द्यायचं आहे। हा गुलाबी सर होऊ द्यायचा आहे आपल्याला। आधी हा शिजलेलाच असतो। तेलामध्ये भाजून घेऊन मी त्याची ग्रेव्ही केली होती तयार। आता याच्यावर आपल्याला लसूण टाकायचं आहे। तर लसूणही शिजलेला आहे आपला। आपण त्यावर टमाटरची ग्रेव्ही टाकून घेतली। तेल सुटलेलं आहे आपलं। त्यावर लाल तिखट टाकायचं आहे, मीठ, तिखट मीठ हे चवीनुसार घेतलेलं आहे मी। धनिया कूट आणि मसाला, गरम मसाला कुठलाही वापरला तरी चालतो। हळद, खोबरं,
आता हे छान मसाला शिजू द्यायचा आहे आपल्याला. हे मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. छान मोठ्या मोठ्या झालेल्या आहे ह्या. त्याला पिळून घ्यायचं आहे आपल्याला. घेतलेला आहे मी. ग्रेव्ही मध्ये थोडं पाणी घालायचं. शिजू द्यायची. अशा पिळून टाकायच्या आपण. ते ग्रेव्ही छान शिजलेली आहे. आता यावर आपण पाणी वड्या यात सोडून द्यायच्या. ह्या वड्या मसाल्यावरही परतून घेतल्या छान आणि नंतर पाणी सोडलं तरी चालते आणि अशा टाकल्या तरी चालते. आपली भाजी झालेली आहे तयार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.